मायोपिया म्हणजे निकटदृष्टिता किंवा नियर साइटेडनेस. मायोपिया म्हणजे मुलाला जवळचं छान दिसतं पण दूरचं धुसर दिसतं. ओळखायचं कसं? म्हणजे मुलगा प्रत्येक गोष्ट ही जवळ घेऊन बघत असेल किंवा टीव्हीच्या अगदी जवळ जाऊन पाहत असेल, तर ही काही लक्षणे जिथं आपण शंका घेऊ शकतो की मुलामध्ये कदाचित मायनस नंबर असण्याची किंवा मुलाला मुळातच चष्मा असण्याची शक्यता आहे. आजकाल इतकं मायोपियाबद्दल का बरं बोललं जात आहे? कारण याचं प्रमाण सातत्यानं झपाट्यानं वाढत चाललंय. कोणत्याही शाळेतल्या एक वर्गामध्ये गेलात तुम्ही, प्रत्येकी 3 मुलापैकी एका मुलाला मायनस नंबर असतो. मग हा बळावण्याचं किंवा ही मायोपियाचं प्रमाण वाढण्याचं कारण काय आहे? तर बदलती जीवनशैली. जर आई आणि वडिलांमध्ये मायनस नंबर असेल किंवा आई वडील दोघांमध्येही मायनस नंबर असेल तर मुलामध्ये मायनस नंबर येण्याचं किंवा मायोपिया येण्याचं प्रमाण दुपटीनं बळावतं. त्याहून जी आपली जीवनशैली आहे की जास्तीत जास्त अधिक काळ आजकाल मुलांचा मोबाईल, स्क्रीन्स, लॅपटॉप, टॅबलेट्स यांच्यावरती जातो. अगदीच ते नसेल तर कितीतरी मुलांना लिखाणाची, वाचनाची खूप आवड आहे आणि आपल्याकडे अभ्यास आणि कॉम्पिटेटिव्ह लाईफस्टाईलमध्ये खूप तासनतास अभ्यास करत असल्यामुळे देखील डोळ्यांवरती ताण वाढतो. ह्या सगळ्या प्रकारामध्ये जसं आपण आपल्या लहानपणी, कित्येक पालक म्हणतात पण आपल्या लहानपणी हे नव्हतं, आमच्या लहानपणी इतका मायनस नंबर नव्हता. कारण लहानपणी बाहेर जाण्याचं प्रमाण आणि खेळण्याचं प्रमाण खूप होतं, जे आजकाल कमी होत चाललंय. आजकाल रोज मुलांना दिवसातील 2 तास उजेडामध्ये बाहेर खेळायला जाण्याची संधी सुद्धा मिळत नाही. सो ह्या सगळ्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हा मायनस नंबर येण्यामध्ये आणि तो झपाट्याने वाढण्यामध्ये होतो.